मला असं वाटतंय की मी निघण्याआधी तू छान नटावस, माझ्या आवडीची एखादी साडी नेसावीस, छान दिसावस. या साड्यांपैकी कुठलीही एक. आडीमोड द्यायची मोकळं व्हायचं. रोज उठून माझं थोबाड बघायलाच नको. काळं थोबाड माग काय गरज आहे बघायची, आहे की नाही? बरं पोरीचा हक्क मागणारच नाही, ती तुझ्याकडे ठेव. मग तू आणि पोरगी सुखांत राहा, माझं मी बघतो काय करते. आडीमोड द्यायची मोकळं व्हायचं बघ, असं म्हणतोय मी, आहे की नाही? सुरेश तोंडावर निघून गेली. आडीमोडी हो बी नाही, नाही बी नाही. झाली तुमची इच्छा पूर्ण? डोळ्यात साठवून घ्यायचंय तुला, म्हणजे मरण आलं तरी आईला जर चुकून दादा बरोबर दौऱ्यावर गेलो ना तर संधी साधून दादाला वरच्या दौऱ्यावरच पाठवतो. मग दादाची पुढची सभा त्याची शोक सभा ठरेल. मला असं सारखं सारखं तुझ्याकडे काही मागायला नाही आवडत, पण मी स्वतःसाठी कुठे मागते. माझ्या नरसिंहाला सुखी ठेव देवा. त्याच्या हातनं काही चुका झाल्या असल्या तर त्या पोटात घे बाई. आता खूप बदललाय तो, खूप खूप बदललाय. दादा मी बी येतो तुझ्या बरोबर दौऱ्यावर. काय आवश्यकता नाही. अरे असं कसं? हल्ली तुझ्यावर हल्ले होत्यात, कळलं की नाही? भाऊ पाहिजे बरोबर. रात्री रात्री झोप लागत नाही मला. तुझी नाटकं बाद झाली, निघ इथून. आणि मी घरात नसताना जास्त शहाणपणा करायचा नाही, आणि त्या सुगंधापासून लांब राहायचं. तुझ्या बरोबर दौऱ्यावर यायचं की नाही हे तू ठरवू शकतो रे. तू गेल्यानंतर हिथं कसं वागायचं हे तू नाही ठरवू शकत. खरं तर तू दिवसातून श्वास किती वेळा घ्यायचा ते सुद्धा मीच ठरवू शकतो परशु. दादा तुला ना माझी भीतीच राहिलेली नाही. तू जर माझ्यावर जास्त बंधनं घातलीस तर मी अमृताच्या कानात जाऊन हळूच तुझं गुपित सांगन. अमृताला जे काही सांगायचंय ते तू खुशाल सांग, काही फरक पडत नाही मला. पण एवढं लक्षात ठेव, जर मी सटकलो तर मात्र तुला फरक पडेल. असा कसा नाही फरक पडणार तुला? कमीत कमी जन्मठेप तर होईलच की. अरे परशु, तुला 4-4 वेळा बाहेर काढलंय मी. स्वतःला बाहेर काढायला किती वेळ लागेल? राहिला प्रश्न अमृताचा, तिला मी कसंही पटवेन. पण एक गोष्ट विसरू नकोस परशु, आत्ता बेलवर बाहेर आहेस, तेव्हा तुला आत पाठवायला मला वेळ नाही लागणार. तू काय मला भीती दाखवतो? तसं समज, यावेळी फक्त शाब्दिक भीती दाखवतोय. पण पुन्हा हा विषय जरी काढलास तर तुझं काय करीन तुला कल्पना नाही. सोड